आणि एका मोठ्या आंदोलनाच्या दृश्यांकडे आपण जातोय। नागपूरमधून ही थेट दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसनं नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात एक आंदोलन उभं केलेलं आहे। अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया अमरकडून आणखी तपशील। अमर, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन दिसतंय, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची चित्र दिसतात। काय नेमकं हे आंदोलन आहे, काय काय या आंदोलनातून अपडेट घडामोडी? बाहेर हे सगळं आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचं जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि आता काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने आंदोलन आक्रमक झाले होते, बॅरिकेडवर चढले होते, त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेताना दिसत आहे। खरं तर काही कार्यकर्ते आहेत ते लोकभवनाबाहेर जे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने कठडे लावले होते, तिथे ते चढण्याचा प्रयत्न करत होते। त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि अजूनही काही आंदोलन जे आहे ते आक्रमक आहे। आपण त्याची थेट दृश्य बघू शकतो। हे सगळे बऱ्याच महिला काँग्रेस कार्यकर्त्या सुनील केदार यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे आणि जोरदार अशी घोषणाबाजी केंद्र सरकारच्या विरोधात लाठीचार्ज जो दिल्लीला झाला होता त्याचा निषेध करण्याकरता राहुल गांधी यांना ज्या पद्धतीने काल पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्या निषेधार्थ हे संपूर्ण आंदोलन काँग्रेसकडून शहर काँग्रेसकडून काल रात्री करण्यात आलं, आता जिल्हा काँग्रेसच्या कडून करण्यात येत आहे आणि आता या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत असल्याचं हे संपूर्ण दृश्य आहे। सुनील केदार स्वतः या आंदोलनात सहभागी झालेले आहे आणि ग्रामीण काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते, पुरुष कार्यकर्ते सगळेजण सहभागी झालेले आहे। आता पोलीस मात्र काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असल्याचे संपूर्ण दृश्य आपण 24 तासवर बघू शकतो। गेल्या अर्ध्या तासापासून संपूर्ण आंदोलन सुरुवातीला शांतपणे आंदोलन सुरू होतं, पण त्यानंतर अचानक काही कार्यकर्ते बॅरिकेडवर चढण्यास सुरुवात झाल्यानंतर हे आंदोलन आक्रमक झालं। आपण बघू शकतो काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे, त्याची ही संपूर्ण दृश्य आपण 24 तासावर बघा। खरं तर पाऊस सुरू आहे एकीकडे, तरी कार्यकर्त्यांचा जोश मात्र पुढे कमी नाही आहे। जोरदार अशी घोषणाबाजी त्यांच्याकडून करण्यात येत आहे आणि पोलिसांकडून सुद्धा कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे। अमर, एकंदरीतच काँग्रेसचं आंदोलन दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आहे। एक तर राहुल गांधींना ताब्यात घेतलं त्याचा हा संताप व्यक्त होतोय, एक प्रकारे दडपशाही सुरू आहे असा त्यांचा आरोप आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना लाठीचार्ज जो दिल्लीमध्ये झाला त्याचा सुद्धा निषेध करण्यात येतोय। एकंदरीतच काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। कधी साधारण किती वेळ अजून आंदोलन सुरू राहील? आंदोलनाचं स्वरूप नेमकं काय आहे? आक्रमक आंदोलन सध्या काँग्रेसचं दिसतंय। खरं ते आंदोलन अतिशय आक्रमक पद्धतीने काँग्रेसने केलेले आहे। काल रात्री सुद्धा लोकभवनासमोर एक आंदोलन करण्यात आलं होतं, तेव्हाही ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता कार्यकर्त्यांना एक एक करत पोलिसांची एक गाडी घेऊन काही कार्यकर्त्यांना घेतलं तर आता अजून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असल्याचं शहर काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा इथे पोहोचलेले आहे। आपण बघू शकतो हे संपूर्ण दृश्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहे। घोषणाबाजी जोरदार सुरू आहे, रेटारेटी सुद्धा आपण पोलीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असल्याचे संपूर्ण दृश्य आपण अतिशय आक्रमक पद्धतीने हे संपूर्ण आंदोलन पोलिसांकडून करण्यात येत आहे। महिलांची संख्या ही लक्षणीय आहे, त्यामुळे एक एक करत सगळ्या महिला कार्यकर्त्यांना सुद्धा पोलीस ताब्यात घेत असल्याचं हे दृश्य आपण बघू येत आहे। पोलिसांनी दुसरी गाडी लावलेली आहे आणि त्याची एक दृश्य आपण पाहताना दिसत आहे। अगदी एक पोलिसांची गाडी भरून आंदोलन करताना या ठिकाणून नेण्यात आलेलं आहे। आता पुन्हा एक दुसरी गाडी आली आहे, या ठिकाणी आंदोलनकर्त्यांची धरपकड करून त्यांना या पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलं जात आहे। नागपूरमधून काँग्रेसची आक्रमक आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसचे महिला कार्यकर्त्या सुद्धा यामध्ये आंदोलनात आक्रमकपणे सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तरुणांवरचा झालेला लाठीचार्ज त्याचा निषेध केला जातोय। त्या निषेधावर काल काँग्रेसनं दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं। यामध्ये प्रियांका गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे सर्वच खासदार या आंदोलनात सहभागी झाले होते। त्यावेळी त्यांना ही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, 3 तासानंतर सोडलं होतं आणि या सगळ्याचा एक तीव्र संताप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय एका आक्रमक झालेले आहे, कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने आक्रमकरित्या हे संपूर्ण आंदोलन करण्यात येत आहे। बऱ्याच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला दिसून येत आहे। घोषणाबाजी त्यांची सुरू असलेली संपूर्ण दिसून येत आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा
या संपूर्ण परिसरात दिसून येत आहे. इथे एका बाजूने कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू आहे. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेले आहे, तर काही कार्यकर्ते अगदी घोषणाबाजी करताना दिसून येत आहे. आपण काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी आपण धर्मेंद्र प्रधानचा आम्हाला राजीनामा पाहिजे. मोदी सरकार मुर्दाबाद. मोदी सरकारने राजीनामा दिला पाहिजे. कार्यकर्त्यांच्या काल 2 दिवसाच्या घडामोडी घडल्या, त्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंडशा आक्रमक आहे. हे आंदोलन सुरू आहे आणि घोषणाबाजी करत हे संपूर्ण आंदोलन सुरू असल्याचे संपूर्ण दृश्य आपल्याला दिसून येत आहे. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला. महिला कार्यकर्ते असो की पुरुष कार्यकर्ते, सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसून येत आहे. आपण काही अजून काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. खऱ्या अर्थाने 20 जुलै हा भारताच्या लोकशाही भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे आणि मोदी सरकारने जनरल डायर पेक्षा भयंकर परिस्थिती या देशामध्ये निर्माण केलेली आहे आणि म्हणून या देशातील सर्वसामान्य नागरिक आणि युवा रस्त्यावर उतरलेले आहेत. बघू शकतो कशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे नेते सुद्धा सहभागी झालेले दिसून येत आहे. आपण अजून काही काँग्रेसच्या नेत्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करूया. या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या नेतृत्वात खरं हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे. सुनीलजी पण या आंदोलनात सहभागी झालेले आहे. प्रफुल्ल गुडदे पाटील आंदोलन झालं. संपूर्ण देशभरामध्ये युवकांचा आक्रोश आहे. ज्या पद्धतीनं लाठीचार्ज जंतर मंतरवर झाला त्याच्या विरोधामध्ये हा आंदोलन आहे. सरकार चर्चा करायला तयार नाही. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यायला तयार नाही आणि हे असंवेदनशील सरकार जे पोलिसांच्या लाठीचार्ज करते त्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा करायला तयार नाही. राहुलजींना सुद्धा त्या पद्धतीनं अटक करण्यात आली, त्यांना ओढून घेऊन गेले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते सर्वसामान्य